ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये धडक कारवाई सुरू केली आहे। तालुक्यातील साकूर पैनगंगा नदीपात्र इथे विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आलाय। या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महसूल आणि पोलीस विभागाकडून अवैध वाळू वाहतुकीविरोधामध्ये सातत्यानं कारवाई सुरू असतानाच आता उपविभागीय पोलीस अधिकारी देखील सक्रिय झालेत। दुर्गम भागामधील पैनगंगा नदीपात्रामधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण यांनी पाळत ठेवून कारवाई केली। विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी ट्रॅक्टर चालक एकनाथ भीमराव मानतुटे यांच्या विरुद्ध माहूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी कोरडे आणि दारंगे यांचा सहभाग होता। उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी म्हटलंय की पथक सक्रिय असून तालुक्यातील इतर अवैध धंद्यांच्या विरोधात देखील अशाच प्रकारची कठोर कारवाई पुढे देखील सुरू राहणार आहे। मजहर शेख C24 तास नांदेड।